हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण मटार पुरी बनवणार आहोत. मटारचा सीझन चालू आहे, तर मटार पुरी तर झालीच पाहिजे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला पुरीसाठी लागणारं इथे मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप ताजे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर म्हणजे मूठभर कोथिंबीर, त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. त्यासाठी मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक तोडून घातलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडेसे जिरे घालून घेऊया. जिरा पावडर किंवा धनिया पावडरसुद्धा वापरलात तरी चालेल, पण धनिया पावडर वापरण्याची गरज नाही, आपण खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. बारीक वाटत असताना आपण एकाच दुसरा चमचा पाणी घालायचं आहे. याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही. एकाच दुसरा चमचा, पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने आपण पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. अर्ध काम तर आपलं झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करूया. एका परातीमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. ज्या कपाने आपण वाटाणे घेतले होते त्याच कपाने आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. 1 कप वाटाण्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ बरोबर प्रमाण आहे. त्यानंतर पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने आपण 2 चमचे बारीक रवा घालून घेणार आहोत. त्यानंतर त्याच चमच्याने 2 चमचे बेसनचं पीठ घालून घेऊया, म्हणजे पुऱ्या खुसखुशीत आणि खमंग अशा होतील. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यानंतर आता याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला उकळतं तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे तेलाचं मोहन. याने खुसखुशीत अशा पुऱ्या होतात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत. आता आपण हे मिक्स करून घेऊया. तेल गरम आहे त्यामुळे चमच्याच्या सहाय्यानेच मी सुरुवातीला मिक्स करून घेते. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटाण्याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये आपण घालून घेऊया. पीठ मळत असताना पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही, कारण आपण जेव्हा वाटाणे वाटत असतो तेव्हा आपण 2 चमचे पाणी घातलेलं होतं. त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. सगळं आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि पिठाचा गोळा हा मळून घेऊया. हे पीठ आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे. थोडंसुद्धा सैल मळून घ्यायचं नाही. जर सैल पीठ झालं तर मग पुऱ्या खूप तेलकट होतात, त्यामुळे घट्टच मळायचं आहे. जर तुम्हाला पाण्याची गरज वाटत असेल तर एखादा चमचा तुम्ही पाणी वापरू शकता किंवा गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकताय, पण गरज लागत नाही. एका कपासाठी 1 कप गव्हाचं पीठ बरोबर आहे. तर याच मिश्रणामध्ये आपण मळून घेऊया. आणि वाटाणे वाटत असतानासुद्धा आपण 2 चमचे पाणी घातलेलं होतं, त्यामुळे अजिबातच गरज लागत नाही. तर इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं पीठ मळून होत आलेलं आहे. याला आता थोडासा तेलाचा हात लावून घेऊ आणि हे पीठ आपल्याला एक 10 ते 15 मिनटं भिजत ठेवण्यासाठी ठेवायचं आहे, कारण रवा घातलेला आहे त्यामुळे रवा भिजला पाहिजे. अशा पद्धतीने मटारच्या पुऱ्या तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा आणि एकदा बनवला तर सारख्या तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल याची खात्री आहे. नाश्त्यासाठी या मटारच्या पुऱ्या सॉस बरोबर तर अतिउत्तम अशा लागतात. तर आता आपण हे पीठ भिजण्यासाठी ठेवून देऊया. दहा ते 15 मिनटं मी हे पीठ भिजत ठेवण्यासाठी ठेवलं होतं. तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. गोळे तुम्हाला छोटे मोठे कशा पद्धतीने हवे असतील तशा पद्धतीने तुम्ही करू शकताय. तर मी ते सगळेच गोळे बनवून घेते, म्हणजे मग एकदम आपल्याला पुऱ्या लाटता येतात. तरी ते सगळे गोळे बनवलेत. आता आपण लाटून घेऊया. पीठ लावण्याची अजिबात गरज नाही. थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. बघू शकताय. जास्त पातळ लाटायची नाही, नाहीतर मग फुगत नाहीत. जरा जाडसरच लाटायच्या, त्यामुळे पुऱ्या व्यवस्थित फुगतात आणि कमी तेलकट होतात. तर अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते.
सुरुवातीला मी एवढ्या पुऱ्या इथे लाटून घेतलेत. गॅसवर मी तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तर आता आपण या पुऱ्या तळून घेऊया. एक पुरी टाकल्यानंतर वरच्या साईडने थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे पुरी टमटमीत अशी फुलते. हे बघा अशा पद्धतीने. चला आता आपण ही पुरी काढून घेऊया. टम्म अशी फुगलेली आहे. अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी इथे आता तळून घेते. हे बघा अशा पद्धतीने वरच्या साईडने थोडंफार प्रेस केलं की पुरी आपोआप फुलते. हे बघा. तर इथे सगळ्या पुऱ्या मी लाटून सुद्धा घेतल्या आणि तळून सुद्धा घेतलेल्या आहेत. ह्या बघा टम्म अशा फुगलेल्या आहेत. आणि बराच वेळ ह्या टम्म फुगलेल्याच पुऱ्या राहतात. अजिबात याच्यातली हवा जात नाही आणि मस्त खुसखुशीत अशा होतात. एक पुरी मी आता तुम्हाला तोडून दाखवते. अजिबात तेलकट झालेली नाही. आतून सुद्धा बघू शकताय अजिबात तेलकट झाली नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या घरी नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा.